नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी आवळ्याचे गोड लोणचे. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा राजा आणि त्याचे गोड लोणचं म्हणजे आंबट गोड चवीचा जबरदस्त संगम. आज आपण अगदी घरगुती पद्धतीने आई आजी जशी करायची तसं गूळ, मसाले आणि आवळ्याचा ताजेपणा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन करून हे लोणचं तयार करणार आहोत. हे लोणचं जेवणात असो डब्यात असो काय, पण चव मात्र एकदम लज्जतदार. शिवाय आवळ्याचे आरोग्यदायी फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. चला तर मग चविष्ट आणि जबरदस्त असं आवळ्याचं गोड लोणचं बनवायला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहेत 300 ग्राम आवळे, 250 ग्राम गूळ, 2 छोटे चमचे धने, 1 छोटा चमचा जिरे, 3 छोटे चमचे बडीशेप, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा मेथी दाणे, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा मीठ, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा काळी मिरी आणि 2 वेलची, 1 छोटा चमचा काळे मीठ, पाव चमचा हळद, 5 मोठे चमचे तेल. हे आवळे मी स्वच्छ धुवून 1 तासासाठी पाण्यामध्ये ठेवले आहेत. आवळा असा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्यातील तुरटपणा थोडा कमी होतो. आता आपण पुढची कृती करूया. सर्वात प्रथम आपण आवळे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी आवळे असे चाळणीमध्ये ठेवत आहे. एका साईडला मी गॅसवरती मोठ्या टोपामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी ठेवले आहे. त्यावर आपण ही चाळण ठेवणार आहोत वाफवण्यासाठी. आवळे घेताना त्याच्यावरती डाग असलेले घेऊ नये. हे असे जाड आणि भरलेले आवळे चवीने अधिक चांगले लागतात. इथे पाण्याला कड आली आहे. आपण याच्यावरती चाळण ठेवूया. आता हे आवळे 15 ते 20 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. अशा पद्धतीने वाफवून घेतल्यामुळे आवळ्यातील तुरटपणा कमी न होता व्हिटॅमिन सी जास्त टिकून राहते. आवळे वाफेपर्यंत आपण एक मसाला तयार करूया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर आपण पॅन ठेवूया. यामध्ये 2 छोटे चमचे बडीशेप, 2 छोटे चमचे धने, 1 छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा मेथी दाणे घालून चांगले परतवून घेऊया. हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती लाल होईपर्यंत भाजायचे आहे. आता हे मसाले भाजून झाले आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड होऊ देऊया. आता त्याच पॅनमध्ये अर्धा छोटा चमचा काळी मिरी आणि 2 वेलची घालून भाजून घेऊया. आता मिक्सरला लावून हे बारीक करूया. हे बघा, हे असे जाडसर वाटून घ्यायचे आहे. आता आपण जो आधी मसाला भाजला होता तो बारीक करून घेऊया. हा मसाला सुद्धा आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. आता आपण बघूया की आवळे शिजले आहेत की नाही. हे बघा, आवळे आता शिजले आहेत. आवळे शिजल्यावर त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या होतात. तसेच त्याचा रंग गडद हिरवट पिवळसर होतो. आता हे आवळे आपण थंड व्हायला ठेवूया. 5 ते 10 मिनिटांनंतर हे आवळे सहज असे मोकळे होतात. त्याच्या पाकळ्या अशा आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आणि त्यामधली बी टाकून द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत. आता आपण लोणचं तयार करूया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवूया आणि त्यामध्ये 5 मोठे चमचे तेल टाकूया. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा बडीशेप, 5 ते 6 मेथी दाणे, चिमूटभर हिंग. आता या तेलामध्ये उकडलेले आवळे घालूया आणि परतवून घेऊया. हे आवळे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने हे आवळे परतवून घ्यायचे आहेत, नाहीतर हे आवळ्यांचे तुकडे होतील. आता ह्यामध्ये 250 ग्राम चिरलेला गूळ घालूया. आता हे आवळे 2 ते 3 मिनिटांसाठी असे ढवळून घ्यायचे आहेत. नंतर गूळ वितळल्यावर गुळाचे पाणी होईल. आता गूळ चांगला वितळला आहे. आपण ह्यामध्ये मसाले घालूया. यामध्ये धने, जिरे, बडीशेप आणि मेथीचा मसाला घालूया. त्यानंतर काळी मिरी आणि वेलची यांची पूड घालूया. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर,
1 छोटा चमचा काळे मीठ, 1 छोटा चमचा साधे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करूया. आता हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटांसाठी कमी गॅसवरती शिजत ठेवायचे आहे. आणि हे शिजत असताना आपण यावर झाकण ठेवायचे नाही, कारण वाफेमुळे झाकणावरील पाणी ह्यामध्ये पडू शकते आणि लोणचे खराब होईल. आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे लोणचे चांगले आटले आहे. आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करूया. या भांड्यावरती झाकण ठेवायचे नाही आहेत, जेणेकरून वाफेचे पाणी यामध्ये पडेल. आता 5 ते 6 तासानंतर हे लोणचे थंड झाले आहे. हे लोणचे 4 ते 5 महिने आरामात टिकते. हे लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत साठवावे. पाण्याचा एक थेंबही पडला तरी लोणचे खराब होऊ शकते. लोणचे पूर्ण थंड झाल्यावरच साठवायचे. गरम लोणचे भरल्यावर बुरशी लागू शकते. तसेच प्रत्येक वेळी कोरड्या चमच्यानेच ते लोणचे काढायचे, म्हणजे ओला चमचा वापरू नका. फ्रीजमध्ये ठेवले तर हे लोणचे जास्त वेळ टिकते, तसेच ह्याची चवही चांगली राहते. तर मंडळींनो, आजचे हे चविष्ट आणि पौष्टिक आवळ्याचे गोड लोणचे तुम्हाला नक्की आवडले असेल अशी आशा करते. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे लोणचे करून बघा. रोजच्या जेवणात 1 चमचा घेतला तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.